हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार आहे तुमचं माझ्या स्वराच्या किचन चॅनलमध्ये. तर आज आपण इथे पारंपरिक पद्धतीपासून बनत आलेली तुपाची रेसिपी मी इथे बनवायला घेतलेली आहे. या तुपाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही अशी ही अप्रतिम रेसिपी आहे. तर मी इथे गाईचं दूध वापरते म्हणून या तुपाला पिवळा रंग आलेला आहे. तर रेसिपीज बघण्यासाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघू शकता इथे तुपाला किती छान असा कलर आलेला आहे आणि आपलं तूप बनून इथे रेडी आहे. माझ्याकडे गाईचंच दूध येतं, त्यामुळे ही 15 ते 20 दिवसाची साय मी इथे जमून ठेवलेली आहे. बघू शकता पातेलं माझं गच्च भरलेलं आहे. आता ही साय जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायची आहे. जे लोणी आहे ते लोणी आपल्याला इथे तयार करायचं आहे. बघू शकता मी अर्ध्यापेक्षा थोडं कमी इथे साय घेतलेली आहे मिक्सरचं भांडं भरून. आता त्यामध्ये आपल्याला शक्यतोवर थंडच पाणी टाकायचं आहे. त्याने काय होतं तर इथे जे आपलं तूप हे लोणी जे बनतं ते लोण्याची जी प्रोसेस आहे ती लवकर तयार होते. बघू शकता इथे लोणी आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. छान असं गोळा इथे तयार झालेला आहे. थंड्या पाण्याने ही प्रोसेस लवकर होते. आता हे जे लोणी आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मी कढईमध्येच काढत असते कारण की जास्त भांडे भरत नाही म्हणून. त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये आणखी हे साय जी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. इथे अशा प्रकारे आपला दुसराही लोण्याचा गोळा रेडी आहे. बघू शकता त्यामधून असं एकदम घाण पाणी निघतंय आणि जो तुपाचा वास जो असतो, कडवटपणा जो म्हणतो, तर इथे आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर ते पाणी आपण फेकून द्यायचं आहे. त्यापासून इथे आपलं ताकही तयार होतं. पण हे 15 ते 20 दिवसाची साय असल्यामुळे मी इथे ते ताक वापरत नाही आहे. मी ते पाणी झाडांना टाकून देत असते. तर अशा प्रकारे इथे माझी सगळी साय काढून रेडी आहे. तर याच लोण्याच्या गोळ्याचा जो कडवटपणा येतो, जो वास जो म्हणतो आपण, तो इथे आपल्याला नाहीसा करायचा आहे. तर हा जो लोण्याचा गोळा आहे तो व्यवस्थित आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. आणि आता या लोण्याच्या गोळ्यामधलं आपल्याला जे राहिलेलं जे पाणी आहे ते पाणी बाहेर काढायचं आहे. तर मी त्या गोळ्याला थोडासा दाबून प्रेस करत घेते आणि अशा प्रकारे तुम्ही त्या लोण्याच्या गोळ्याला दाबून दाबून त्यामधलं पाणी बाहेर काढू शकता. दोन्ही हाताच्या मध्येही गोळा ठेवून तुम्ही प्रेस करू शकता. त्याने काय होतं तर ते पाणी बाहेर पडतं आणि इथं भरपूर असं पाणी या लोण्याच्या गोळ्यामधून बाहेर पडलेलं आहे. बघू शकता भरपूर पाणी निघलेलं आहे आणि आपला जे लोणी आहे ते आता इथे बनून रेडी आहे. तुम्ही बघू शकता स्वच्छ आहे. बाहेरचं जे तूप आहे ते कसं येतं ते आपल्याला माहिती नाही, त्यामुळे मी शक्यतोवर घरीच तूप बनवत असते. बघू शकता इथे एकदम स्वच्छ लोणी तयार आहे. आता हे लोणी आपल्याला कढवायला ठेवायचं आहे. इथे आपल्याला आता तुपाची प्रोसेस करायची आहे. मी इथे गॅसवरती आता हे तूप ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत हा लोण्याचा गोळा विरघळत नाही तोपर्यंत थोडं मोठ्या गॅसवरतीच ठेवायचं आहे. तुम्ही फुल गॅस करू शकता, पण लक्ष देऊन ही प्रोसेस करायची आहे. सगळं ध्यान आपलं इकडं तिकडे गेलं नाही पाहिजेत. म्हणजे असं नाही की आपण तूप बनवायला ठेवायचं आणि दुसरं काम करायचं. इथे काय होतं तर जो लोण्याचा गोळा कढतो, लोणी कढतं, तर ते उतू जाऊन खाली येऊ शकतं. त्यामुळे बघू शकता तुम्ही आता इथे लोणी जे आहे ते विरघळत आहे आणि त्याला छान असं पहिले उकळून घ्यायचं आहे. आणि या तुपाचा वास येऊ नये, आपलं जे तूप आहे ते रवेदार व्हावं, त्यासाठी काय करायचं तर मी इथे तुळशीचे जे पानं असतात ते 8 ते 10 तुळशीचे पानं घेतलेले आहे आणि ते मी या तुपामध्ये टाकते आहे. आणखी परत दुसरी जी स्टेप आहे तर ते आहे माझ्याकडे विलायची. ती विलायचीसुद्धा मी इथे तुपामध्ये टाकत असते. त्याने काय होतं तर तुपाचा जो कडवट वास असतो साईचा, 10 ते 15 दिवसाची साय असते ना, त्यामुळे जो वास येतो तो जो वास इथे नाहीसा होतो. विलायचीमुळे त्याला मदत होते. बघू शकता छान असं पहिले मोठ्या गॅसवरती उकळून घ्यायचं आहे आणि मग एकदम 0 फ्लेमवरती आपल्याला
तूप इथे कढवायचं आहे। बघू शकता तुपाची प्रोसेस इथे आता सुरू झालेली आहे। ज्या लोणी जे होतं त्यामधलं पाणी पहिले काढून घेतलेलं आहे आपण। जे मोठा गॅस केला होता, मोठ्या गॅसवरती ठेवलेलं होतं, तिथे ते उकळून आता कमी झालेलं आहे, पाणी इथे नाहीसं झालेलं आहे आणि इथे आता आपलं तूप बनत आहे। एकदम 0 फ्लेमवरती होऊ द्यायचं आहे। इथे 20 ते 25 मिनिटं इथे तुपाला लागतात। बघू शकतात आपलं तूप इथे आता बनून रेडी आहे। जी खालची जी मलाई आहे, काय म्हणतो आपण त्याला, मलाईच म्हणतो ना, तर ती इथे पूर्णपणे खाली बसते आणि तूप जे आहे ते पूर्णपणे वरती येतं। तर जी खालची जी मलाई आहे तर ती पूर्ण खाली बसू द्यायची आहे आणि त्याला तांबडा असा रंग येऊ द्यायचा आहे। जास्त काळसर इथे करायची नाही। सारखं याला ढवळत राहायचं आहे, कारण काय होतं तर त्याच्यामधूनही जिथे खालची मलाई आहे त्याच्यामधूनही तूप ते बाहेर सोडतं आहे। आणि बघू शकता इथे एकदम तांबडा कलर आलेला आहे त्या मलाईला आणि इथे तूप आपलं बनून आता रेडी आहे। तूप आपण गाळून घेऊया चाळणीने। बघू शकता जी तुळशीचे पानं टाकलेली होते किंवा विलायची टाकलेली होती ते सगळं आपलं आता वरती चाळणीमध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि शक्यतोवर तुम्ही याच प्रकारे असं घरी तूप बनवू शकता आणि शक्यतोवर घरीच तूप बनवत जा, बाहेरचं तूप शक्यतोवर टाळा। आणि अशा प्रकारे आपलं तूप इथे बनवून रेडी आहे। तर या तुपाला मी आणखी काय करणार आहे तर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून काचेच्या भांड्यामध्ये गाळून रात्रभर ठेवलेलं आहे। बघू शकता इथे अप्रतिम असं आपलं साजूक तूप बनवून रेडी आहे। तुपाला छान असा पिवळा कलर आलेला आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या स्वरा किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन रेसिपीसोबत। अशाच प्रकारे तुम्ही तूप घरीच बनवा। तुम्हाला रवेदार अशा तुपाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पारंपरिक पद्धतीपासून बनत आलेलं साजूक तूप इथे रेडी आहे।